मला जो विषय दिला आहे त्या विषयाचा जो आवाका आहे तो आजच्या संदर्भात किंवा आपल्याशी संबंध या संदर्भात, कारण मला जाणीव आहे की तुम्हाला लक्ष्मण यादवांना ऐकायची फार तीव्र इच्छा आहे. या इच्छेचा सन्मान ठेवूनही बाबासाहेब आज आपल्यात हयातून नाही, 66 वर्षाचा अवकाश होऊन गेला. 36 वर्षांचा त्यांचा संघर्ष, त्यातली स्वातंत्र्याच्या आधीची 27 वर्ष, स्वातंत्र्याच्या नंतरची 9 वर्ष, या 36 वर्षाच्या संघर्षात त्यांच्या संघर्षाची जी यशस्वीता आहे त्याचं प्रारूप इथे मला साक्षात दिसते आहे. ही यशस्वीता करताना त्यांना जो भयंकर त्रास झाला ह्याचीही जाणीव आहे. बाबासाहेबांनी कुठल्या तरी धर्मातून तुमची माझी मुक्ती केली असा इतका मर्यादित तो संदर्भ नाही आहे. ज्या व्यवस्थेत अक्षरशः तुम्हा आम्हाला किंवा आपल्या मागच्या पिढ्यांना गाडून टाकलं होतं, उभं राहायचं तर सोडा, अस्तित्व शून्य होतं. अस्तित्वाचं दूर दूरपर्यंत नाव नव्हतं. त्या माणसाला, ज्याला जीव असून जो बोलू शकत नव्हता, ज्याला डोळे असून जो पाहू शकत नव्हता, ज्याला पाय असून जो उभं राहू शकत नव्हता, जो केवळ कंगाल होता, त्याला माणूस म्हणून केवळ अस्तित्व देणे इतकंच नव्हतं, त्याला उभं करणं आणि या व्यवस्थेशी लढायला बाध्य करणं. संबंध प्रतिकारात्मक पूर्ण सैन्य उभं असताना बाबासाहेबांनी ही यशस्वी लढाई लढली. हे साधं नाही आहे. जगातल्या मानवमुक्तीचे जी संघर्षगाथा झाली असेल त्या संघर्षगाथेमध्ये जर अत्यंत अत्युच्च स्थान जर कोणत्या संघर्षगाथेचं असेल तर ते बाबासाहेब आंबेडकरांनी या देशात जो मानवमुक्तीचा लढा दिला त्याला आपण देऊ असं म्हणता येईल. आणि हे सगळं करताना त्यांच्या दक्षतेचा जो आवाका होता तो दक्षतेचा आवाका इतका मोठा होता, कारण चारही बाजूला त्यांना आवरायला, त्यांचा प्रतिशोध घ्यायला, त्यांना बाध्य करायला, त्यांना बांधून ठेवायला, किंबहुना त्यांना मूक करायला सगळी अशी सज्जता असताना त्या सज्जतेची ती संबंध चिरेबंदी वाडा तोडून त्यांनी ही मुक्ती साधणे हेही साधन होतं. आणि ही साध्यता आणत आणत या देशाच्या स्वातंत्र्यापर्यंत आणि मग संविधानापर्यंत, त्यातही त्या सगळ्या तरतुदी करून सुद्धा आज 2022पर्यंत आपण ते करतो आहोत. मी तुमच्याशी हितगुज सांगताना एवढंच म्हणेन की बाबासाहेबांची प्रासंगिकता लक्षात घेताना मी आजचं सांगू, आजच्या सत्ताधीशांवर मी आसूड उगारू, आजच्या वास्तवाचं मी मूल्यमापन करू, अत्यंत चिडून मी ह्या सर्व गोष्टींचं मी दखल घेऊ, हे करू शकतो. ते कळतंय मला. जे दिसतंय गेल्या 7-8 वर्षामध्ये जे सगळं आपण भोगतो आहोत, संबंध देशांमध्ये विशिष्ट मानव समूहाला जो भोगवटा येतोय तो भोगवटा इतका दुष्ट आहे की दुष्टता सुद्धा लाजून जाईल. ते दिसत नाही परंतु भयंकर प्रत्ययकारी आहे. ते लोकशाहीचा डोलारा ठेवून सुद्धा संबंध लोकशाहीच्या विरुद्ध काम आहे. त्याचा आढावा माझा तरुण मित्र ते घेतील. त्यांचा विशेष बहुजनांचं हे आणि संविधानिक मूल्य आहे, त्याची पुनरुक्ती होऊ नये. परत मी सुद्धा
तितक्याच आक्रमकपणे आजच्या ह्या सत्ताधीशांच्या विरुद्ध किंवा त्यांच्या संविधानिक मूल्यांना तुडवण्याच्या त्याच गोष्टीच्या विरुद्ध कळतंय मला, माहिती आहे मला, मी सुद्धा व्यतीत आहे. तितकंच रागावू नये, प्रचंड रागावू नये. दिसतंय मला सत्ता आहे की हुकूमत आहे, ही लोकशाही आहे की लोकशाहीचं रुदन आहे. सगळे संकेत तोडून राहिले आहेत. आणि यावेळेस बाबासाहेबांची प्रासंगिकता आम्हाला याच्यासाठी जाणवते, कारण ज्या रमाई फाउंडेशनने एक कार्य उभारलेलं आहे तिथे तरुणांची उपस्थिती मला जास्त दिसते. आणि तरुणांच्या उपस्थिती जास्त असताना त्यांच्याशी मी संवाद सांगावा, त्यांच्याशी मी त्यांच्या रडण्यामध्ये खूप दुखवटा आणून मी सुद्धा खूप रडावं, हे न करता उद्याचं दुःख, उद्या येणाऱ्या आसवा जर मला रोखता आल्या, ते येणार आहेत. थांबवण्याचा किती प्रयत्न केला तरी ते येतील. त्याचा बंदोबस्त केलाय. माणसांमध्ये आपल्याला राहावं लागतं. स्वातंत्र्याच्या वेळेस 40 कोटी लोक होते, आज 138 कोटी आहेत. अतिशय द्रुत गतीने संख्या वाढते. 90 पर्यंत हीच माणसं धर्मनिरपेक्षतेच्या विरुद्ध कधी फारशी बोलत नव्हती. 7-8 वर्ष हीच माणसं आकाशातून पडली नाहीत, माणसं इथलीच आहेत. बदल कुठे झाला मग? केवळ सत्ता बदलली म्हणजे संबंध जग बदलते असं नाही आहे. सत्तेची सुद्धा जी 2 रूपं असतात, एक सांसदी सत्ता असते, एक मानसिक सत्ता असते. या मानसिक सत्तेकडे आपलं काय दुर्लक्ष झालं असेल, तो आढावा घेतानाच मला एक तुम्हाला सांगावं असं वाटतं की बाबासाहेब सुद्धा माणूस होते रे. ते केवळ 65 वर्ष जगले, याचा अर्थ जगणं त्यांच्या हातात होतं असं नाही आहे. कोणताही माणूस असा दावा करू शकत नाही की मी अमर आहे, कोणीच करू शकत नाही. साक्षात तथागत गौतम बुद्ध नाही करू शकले, कोण करणार आहे? त्यांना सुद्धा हे कळत होतं. म्हणून जेव्हा मी बाबासाहेबांना अक्षर लेखनातनं जेव्हा मी पाहत असतो, वाचत असतो, बाबासाहेबांना अंशात्मक तरी मला समजून घेण्याचा प्रयत्न केला. का करू नये? मी केवळ त्यांच्या अक्षर साहित्यावर, मी केवळ त्यांच्या संदेशावर, मी केवळ त्यांनी लिहिलेल्या व्याख्यानांवर, मी केवळ त्यांनी जे जे साहित्य लिहिले त्याच्यावर, मी केवळ त्यांच्या सांगण्यावर किती वर्षे जगणार आहे? सांगावा पुढं न्यावा लागतो. या खंडातल्या त्या पानावर आणि त्या पानातल्या त्या ओळीवर किती दिवस सांगू नये असं नाही आहे, पण किती दिवस सांगू? बाबासाहेब मला पुढे न्यावा लागेल. याचा अर्थ मी बाबासाहेबांना अपमानित करतो असं नाही आहे. कोणताही सांगावा पिढी दर पिढी तो पुढं गेला पाहिजे, नेला पाहिजे, ती दृष्टी आणली पाहिजे. अंशात्मक जरी आणली तरी जर सांगितलं की ते सुद्धा माणूस होते रे, महापुरुष झाले, ते केलं, ते आम्ही मानलं, त्यांना फोटोत बसवलं, हृदयात बसवलं, अंतःकरणात बसवलं, पिढीनं पिढीच्या दायित्वात बसवलं. म्हणून त्यांना त्या देवत्वांमध्ये ठेवायचं का आपण? हा माणूस, हाच नंतर झालेला महापुरुष महापरिनिर्वाणाच्या 4 वर्ष आधीपासनं सांगत होता. ते जेव्हा मी वाचत असतो तेव्हा मला असं वाटतं की बाबासाहेबांना काळजी होती. त्यांची ती जी प्रासंगिकता आहे, ती प्रासंगिकता त्या मूल्यमापनाला आपण का पाहू नये? मी खूप वर्षापर्यंत कविता लिहिल्या, मी खूप वर्षापर्यंत बाबासाहेब कसे होते सांगत बसलो, मी खूप वर्षापर्यंत बाबासाहेबांचं गुणगान केलं, अनेक वर्षापर्यंत मी त्यांचं कवन करणार आहे. कवन करून ही पिढी नाही जागणार. कवन करून ही पिढी क्षणभर संतुष्टी होईल,
संतुष्टीची बाग नाही फुलवू शकत। आणि ती जर बाग फुलवायची असेल तर बाबासाहेबांनी जे सांगितलं आहे त्यातलं जे संचित आहे, त्यांचं अंतःकरण जिथे थांबलं होतं, ते जिथे क्षणभर थांबले होते, तुमच्या माझ्या आसवांचा लढा लढता लढता इतका मायाळू माणूस की त्यांना काही सांगायचं होतं ते सांगत होते। खूप मागं लागले होते वकील, तुम्हाला भाषण द्यावं लागेल म्हणे। संविधान लिहिण्याच्या तपश्चर्येतून मुक्त झाले होते। किती आपण आठव करून करतो, 26 नोव्हेंबर 1949ला बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाचं स्वीकृती दिन एक हात करून आम्ही किती आनंदानं मानतो। तो माणूस ते दिल्याच्या नंतरही किती तडफडत होता। दुष्टांचं राज्य इथे आहे याची जाणीव होती। संविधान दिल्याच्या नंतर संबंध तरतुदी ही दगडावरची रेघ आहे हे राहीलच हे त्यांना माहिती होतं की ते पुसू शकतात, ते तोडू शकतात, ते बाजूला करू शकतात। ते द्रष्टेपण त्यांच्यात होतं। हे द्रष्टेपण हा सांगावा, अरे साधं अनाडी बाप जरी असला की बापू नागपूरला चालला, कसा जाशील? बसनं जाशील? बापू चांगला बसशील ना? बापू बसमध्ये बरोबर चढशील? बापू कशानं चालला? रेल्वेनं चालला? सीटवर बसशील? बापू कशानं चालला? सायकलनं चालला? जाणं हातात नाही, परंतु बाप आपल्या पोराला सांगतो, बेटा बापू नागपूरला जाशील तर सांभाळून जा, कोणाला नको भेटशील। ही जी काळजी आहे, हा जो आहे, मी असं म्हणू शकत नाही ना की मी संबंध केल्याच्या नंतर हा सांगावा संपून जातो, संपत नाही आहे तो। या महापुरुषांनी आधीच्या 4 वर्षात किंवा 52, 53, 54, 55 या 56 पर्यंतच्या, या 52 ते 56च्या पर्यंत जी जी जिथे तिथे भाषणं दिली आहेत ती काळजाला भिडणारी आहेत। ते सांगणं त्यांचं अतिशय मोलाचं आहे। एक वेळ तुम्ही संविधानाची प्रास्ताविका बाजूला ठेवली, कारण तिथे आपण कोणाला तरी याचना करतो, तिथे आपण कोणाला तरी सांगतो, परंतु जे त्यानं हक्कानं सांगितलेलं आहे, जे तुमच्या आणि माझ्या भविष्याची उदात्तता जिथे लपलेली आहे, जिथे त्यांनी आम्हाला एक कर्तव्याचं दान दिलेलं आहे, त्याचं विस्मरण महागात पडेल बरं। अजून काही बिघडलेलं नाही, पण ते जे विस्मरण आहे, ते विस्मरण अनेक स्मरणाला मारून टाकणार आहे। स्मरणाचे अनेक आनंदाचे क्षण असतील, परंतु हे कामाचं विस्मरण सोनेरी स्मरणानं मारून टाकणार आहे। आणि ते विस्मरण कसं आहे की 52ला पुण्यातल्या वकिलांनी बाबासाहेबांना म्हटलं की बाबासाहेब, तुम्हाला ही जी लोकशाही तुम्ही स्वीकारलेली आहे, की ही जी संविधानावर रचित ही लोकशाही आहे, या लोकशाहीचं प्रारूप कसं राहील हो? या लोकशाहीची तब्येत कशी राहील? हे जे संविधान तुम्ही दिलेलं आहे 49ला जे मंजूर झालं आहे आणि 50ला ज्याची अंमलबजावणी झाली आहे, याची तब्येत कशी राहील? ही लोकशाही टिकेल की नाही टिकेल? या लोकशाहीच्या पूर्वावरती शर्ती काय राहतील? या लोकशाहीचं स्वास्थ्य, या लोकशाहीची तब्येत कशी सांभाळून ठेवायची? आणि तिथे बाबासाहेबांनी पुण्यातल्या वकिलांच्या समोर जे 22 डिसेंबर 1952ला जे भाषण दिलं आहे, ती तुमच्या माझ्या जीवनाची खरी संहिता आहे। तुम्ही काही जरी वाचलं नाही आणि बाबासाहेबांनी 22 डिसेंबर 1952ला जे भाषण दिलं ते जरी नाही 10दा वाचलं, एकदा जरी आपण वाचलं, तिथे त्यांनी सांगितलेलं आहे की लोकशाहीच्या पूर्वावरती शर्ती, आणि लोकशाहीच्या पूर्वावरती शर्ती सांगताना आश्चर्यकारक त्या माणसाने सांगितले यार। किती आपण गोडव्यानं सांगतो। कोणत्याही गर्भातून निघालेल्या पोराला जरी आपण विचारलं की व्हॉट इज डेफिनेशन ऑफ डेमोक्रेसी, तर तो अब्राहम लिंकनचीच व्याख्या सांगेल। अजूनपर्यंत
आंबेडकरी माणसाच्या जवळ बाबासाहेबांनी लोकशाहीची स्वतः रचलेली व्याख्या आजपर्यंत गेलेली नाही. तुमची संविधानाची प्रास्ताविका एकदा गेली नाही तरी चालेल, परंतु जी लोकशाहीची व्याख्या बाबासाहेबांनी स्वतः केलेली आहे ती 1% सुद्धा लोकांना माहिती नाही. तो आपल्या लढ्याचा प्राण आहे, ती आपल्या लढ्याची दिशा आहे, ते आपल्या लढाईचं प्राण तत्व आहे. तो आपल्याला प्रचंड मोठा ठेवा दिलेला आहे. तो तिथे बाबासाहेब म्हणतात की अब्राहम लिंकन आणि जॉन बेगवेट यांच्या व्याख्या जगात खूप प्रसिद्ध आहेत. मलाही आवडतात, परंतु मला माझ्या देशाच्या नुसार ते पटलेच पाहिजे असं नाही आहे. बाबासाहेब बोलतात भर लोकांच्या समोर, बाय द पीपल, फॉर द पीपल, ऑफ द पीपल, ठीक आहे ना, किंवा गव्हर्नमेंट बाय डिस्कशन जॉन बेगवेटनं सांगितलं, ठीक आहे ना म्हणे. बाबासाहेब म्हणतात या व्याख्या लोकशाही कशी असावी याचा आहे. मला लोकशाही कशाला हवी ती व्याख्या हवी आहे. लोकशाही कशी असावी त्याचं मला काय काम, लोकशाही कशाला असावी, फार वाय कशाला असावी ती. तेव्हा तिथे बाबासाहेब म्हणतात की रक्ताचा थेंब न सांडता लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात आमूलाग्र परिवर्तन करणारी शासन सत्ता म्हणजे लोकशाही. आणि तिथे जर ते आम्हाला पाठ असलं तर आम्ही विचारू शकतो सरकार कोणाचंही असं, मग तुम्ही जर माझ्यावर सत्ता गाजवता तर लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनामध्ये आमूलाग्र परिवर्तन करणारं जे सरकार, आणि इथे तर रोज विषमता फाकते. इतकी फाकते. तिथेच बाबासाहेब अजून म्हणतात की ओझ्याचं बैल नाही आहे तो लोक, विरोधी पक्षाची आवश्यकता काय. कोणी असो विरोधी पक्ष, 3-4 पानं भरतील इतकं बाबासाहेब त्याच्यावर बोलतात की विरोधी पक्षाची आवश्यकता काय म्हणून. तिथेच बाबासाहेब बोलतात की नकाराधिकार जो आहे, हा नकाराधिकार म्हणजे राजेशाही नाही म्हणे, ही 5 वर्षानंतर त्याला यावं लागेल आणि तो सांगेल तो कोणी असो ते तिथे. ही जी मांडणी बाबासाहेबांनी तिथे केलेली आहे की लोकशाहीच्या पूर्वावर्त शर्ती यामध्ये बाबासाहेबांनी जी काढली, आणि संसदेच्या इच्छेवर देश चालणार नाही, बहुमताच्या इच्छेवर देश चालणार नाही. ही सगळी प्रारूप, ही सगळी मांडणी, ते आजचं असो की कालचं असो की आता तर दुष्टांचं सरकार आहे, किती म्हणजे ज्या सगळ्या आपल्या गोष्टी तुमच्या आणि माझ्या समोर घडतायत. सरळ म्हणतो यार तो प्राईम मिनिस्टर की मला वारशात मिळालं म्हणतो. वारसा कशाचा वारसा? हे म्हणे सार्वजनिक उपक्रम चालवणं हा वारशात मी नाही घेणार. कोण तू? सार्वजनिक उद्योग चालवणारं व्यापाराचं काम कोणी सांगितलं? धंदा करता बेरा काम नाही कोणी सांगितलं? कोणत्या संसदीय चर्चेमध्ये झालेलं आहे? बिना चर्चेनं कोणतीही गोष्ट होणार का करता तुम्ही? 1400 कामगार कायदे चर्चा न करता संपवून टाकले का केले तुम्ही? मिनिटाला अनेक गोष्टी तुम्ही पाठ करून देता. कोणी दिलं तुम्हाला? ही विचारण्याची जी हिंमत आहे. मी बाबासाहेब आंबेडकरांच्यावर किती कवनं लिहा, मी जर अर्थशास्त्राचा आहे, मी जर समाजशास्त्राचा आहे, मी जर पॉलिटिकल सायन्स आहे, किंवा मी एक वाचक आहे, किंवा मी अभ्यास करता आहे, किंवा मी एक सुज्ञ माणूस आहे, किंवा मी एक विचार करणारा सामान्य माणूस आहे, मी का लिहू नये? मी बाबासाहेबांचं चरित्र लिहिणे म्हणजे आंबेडकरवादी होतो असं नाही.
मी या संबंध व्यवस्थेला या दृष्टीनं विचारणारा जर मी होईन तर मी खरा आंबेडकरवादी. मी बाबासाहेबांच्या विषयी, बाबासाहेबांचे वडील कसे होते, बाबासाहेबांची पत्नी कशी होती, बाबासाहेबांचं घर कसं होतं, बाबासाहेबांची पुस्तकालय कशी होती, बाबासाहेबांनी कसं भाषण दिलं, बाबासाहेबांनी 1920 ते बाबासाहेबांनी 1956 पर्यंत काय काय केलं, हे सांगत असतानाच बाबासाहेबांनी जी दृष्टी दिली त्यानुसार मी या सत्तेला, या लोकांना, या व्यवस्थेला अत्यंत ताकदीने एकटा जरी असलो तरी विचारण्याची कुवत करणे, तो खरा आंबेडकरवादी. ही जी आंबेडकरवादाची जी भाष्यता आहे, ही आंबेडकरांची ही जी प्रासंगिकता आहे, एकदा वाचून घ्याल ती गोष्ट यार. माझ्या पदरचं काही नाही आहे हो. मी कशाला माझ्या पदरचं सांगू. 52च भाषण आहे ना. तिथे बाबासाहेब काय म्हणतात माहिती आहे? लोकांचा भ्रम होईल म्हणे. बाबासाहेब म्हणतात तिथे, इंग्रज गेले, अच्छा गेले, मग आपण सांसदीय लोकसत्ता स्वीकारली. हां स्वीकारली. सांसदीय लोकसत्तेला पूरक असं संविधान आपण स्वीकारलं. संविधान लागू झालं आणि आपण निश्चिंत झालो. इथे सगळं दुःखाचं कारण आहे म्हणे बाबासाहेब म्हणतात. आता तर खऱ्या अर्थाने तुमची जबाबदारी वाढते आहे. तुम्ही हे वाक्य हे तुमच्या आणि माझ्या घराच्या भिंतीवर हे वाक्य लिहून आलं पाहिजे. तुम्ही तुमच्या भवितव्यासंबंधी नेहमी सावध आणि चौकस असलं पाहिजे, हे बाबासाहेब म्हणतात त्या व्याख्येत. किती मोठं धन आहे. मी ती प्रास्ताविका वाचून एक याचना करतो आहे, हे जितकं महत्त्वाचं आहे त्याच्यापेक्षा जास्त अंशातक महत्त्व माझी लोक ही आपल्या भवितव्यासंबंधी जागरूक आणि चौकस असलं पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही ही जागरूकता सोडून द्याल त्या दिवशी तुम्ही स्वतः संकटाला आमंत्रित करतायत, लक्षात घ्या म्हणे. का आपण ते गोष्ट लक्षात करत नाही? ही काही पुस्तकांमधलं याच्यामधलं त्यामधलं नाही आहे. हे त्याच महापुरुषाने सांगितलेलं आहे. हाच महापुरुष 1954ला 3 ऑक्टोबर 1954ला 22 डिसेंबर 1952च्या नंतरचं 4 ऑगस्ट 1954चं आकाशवाणीला मुलाखत देताना माझ्या जीवनाचं तत्वज्ञान म्हणून म्हणजे बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाच्या नंतर संसदेमध्ये जी श्रद्धांजली सभा झाली होती ना, त्या श्रद्धांजली सभेमध्ये एन शिवराज बोलले होते की डेड आंबेडकर विल बी मोर पॉवरफुल दॅन अलाइव्ह. मृत आंबेडकर हे जिवंत आंबेडकरापेक्षा जास्त प्रभावी राहतील. त्याचं कारण हे होतं की मृत आंबेडकर याच्या तुलनेमध्ये जिवंत आंबेडकर जास्त प्रभावी राहतील. आकाशवाणीला बाबासाहेब मुलाखत देतात की माझ्या जीवनाचं तत्वज्ञान कधी कोणी मी सांगताना दिसलं नाही. म्हणजे जे खंडामध्ये आहे तेच. तिथे बाबासाहेब म्हणतात की माझ्या जीवनाचं खरं जर तत्वज्ञान आहे की समता, स्वातंत्र्य आणि बंधुता. आता इथे जी गोम आहे ती लक्षात घ्या. समता, स्वातंत्र्य, बंधुता सांगताना बाबासाहेब काय म्हणतात की एकदा स्वातंत्र्याला सुद्धा अडचण येऊ शकते, अधिक स्वातंत्र्य सुद्धा अडचणीचं होऊ शकेल, खूप इक्वॅलिटी सुद्धा अडचणीची होऊ शकेल. परंतु या प्रसरणामध्ये मला मनापासून सांगतो म्हणे की मला या दोन्हींच्या तुलनेमध्ये बंधुभाव मला जास्त आवडतो. आपण कधी बंधुभाव या शब्दाचा अजिबात उल्लेख करत नाही. कदाचित ते 3ऱ्या स्थानावर आहे की काय भगवंत जाणे. कधी कोणी मला या बाबतीमध्ये उल्लेख करताना दिसत नाही की बाबासाहेबांनी माझ्या जीवनाचं तत्वज्ञान यामध्ये सांगितलं आहे
एकदा जर माणसाच्या जीवनात, कारण मला माहिती आहे म्हणे की मी संविधानातली जी मूलभूत तत्व आहेत त्यातलं राजकारणाचं ध्येय स्वतः समता स्वातंत्र्य बंधुता ठेवलं आहे. मला माहिती आहे म्हणे, ते आपल्या प्रसारणात म्हणतात. मला माहिती आहे की राजकीय ध्येय म्हणून मी समता स्वातंत्र्य बंधुभाव स्वीकारलाय, परंतु त्याच वेळेस मला हेही माहिती आहे समाज जीवनामध्ये जो धर्म इथे आहे, जी मानसिकता इथे रुजली आहे, ती मानसिकता, ती व्यवस्था समता स्वातंत्र्य बंधुतेच्या विरुद्ध आहे, ह्याची मला जाणीव आहे. लक्षात घ्या ही वाक्य. की बाबासाहेबांचं असं म्हणणं होतं की समता स्वातंत्र्य बंधुता हे मी स्वीकारलं, हे माझं तत्वज्ञान आहे, ती माझी जीवननिष्ठा आहे, ती मी संविधानामध्ये त्याची तरतूद केली. परंतु मला हेही माहिती आहे की समाज जीवनामध्ये या तिन्हींचाही विरोध दृष्टिकोन आहे हा, की 50पासनं तर 90पर्यंत एका विशिष्ट पक्षाचं राज्य होतं. लोकांची मानसिकता तशी घडवावी, नाही घडू शकले ते. बाबासाहेब सातत्याने असं म्हणायचे, बाबासाहेबांना सातत्याने याची काळजी करायची होती की केवळ कागदावर तरतुदी करून नाही होणार, तुम्हाला माणसांची मानसिकता घडवावी लागेल. बाबासाहेब सातत्याने म्हणायचे, सातत्याने त्याचा आग्रह करायचे की तुम्ही कोणतं राज्य आणता, तुम्ही कशी माणसं घडवता, तुम्हाला हा देश कसा असावा, तुम्हाला या देशाची एकूण व्यवस्था कशी असावी, हे तुम्ही लोकांना वारंवार सांगा. तुम्ही लोकांना सांगाल तेव्हाच लोक तसे घडतील. इथे बाबासाहेबांना सारी बाजून असे थांबवायचे, गप्पा म्हणे तुम्ही. ही सामाजिक प्रश्नांची बाजू आपण नंतर घेऊ. अरे स्वातंत्र्य हे पहिला आमचं हक्क आहे, स्वातंत्र्याच्या आड येईल, स्वातंत्र्याशिवाय काही बोलू नये, काही नव्हते त्यांना बोलू देत. बाबासाहेबांनी स्टेट अँड सोशलिझम जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये त्यांनी ते प्रारूप दिलं. अरे तुम्ही स्वातंत्र्य घेतल्याच्या नंतर या देशाला कसं घडवताय ते तुम्ही सांगत का नाही? आज माओसे तुमचं मी तुम्हाला नाव घेईल तर तुम्हाला वाटेल मी काही कामरेड वगैरे, असं नाही आहे. ही माणसं तर सारखीच वाढली यार. बाबासाहेबांपेक्षा 2 वर्ष लहान आहे माओसे तुम. बाबासाहेबांपेक्षा 2 वर्ष म्हणजे बाबासाहेब जर 89ला जन्म झाला बाबासाहेबांचा, तर त्याचा 91ला जन्म झालाय. 2 वर्षांना लहान आहे तो. हिटलर 2 वर्षांना मोठा आहे. हे तिघही तर सोबतच आहेत. बाबासाहेबांपेक्षा हिटलर 2 वर्ष मोठा आहे, माओसेतुंग 2 वर्ष लहान आहे. हिटलर 1933ला जर्मनीचा सूत्रधार झाला. माओसेतुंगनी 1935 पासनं लाँग मार्च काढला. बाबासाहेबांनी 1936ला इंडिपेंडंट लेबर पार्टी काढली. नाही त्यांनी सांगितलं होतं, त्यांनाही वाटत होतं की मी इंडिपेंडंट लेबर पार्टीकडून या देशाची राज्यसत्ता आपल्या हातात केली, नाही होऊ शकलं. जात आडवी आली, व्यवस्था आडवी आली. 1937ला तत्कालीन इंग्रजी दैनिकामध्ये अग्रलेख छापून आला होता की या देशामध्ये आता एक महान राजकीय शक्ती बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने निर्माण झाली आहे म्हणून. नंतर काय झालं तो सगळा आज इतिहास मी तुम्हाला सांगू शकलो नाही वेळेच्या अभावी. परंतु बाबासाहेबांचं ते स्वप्न, या देशातली सत्ता हाती घ्यायची, माओ यशस्वी होऊ शकला. हिटलर बर्बाद झाला. बाबासाहेबांच्या मनामध्ये सुद्धा असेल की या देशाची, कारण त्यांनी सांगितलं होतं की भांडवलवाद आणि ब्राह्मणवाद हेच आमचे शत्रू आहेत. या देशाला तर शेतकरी, कामगारी, सामान्य माणूस यांच्या दुःखाचं प्रतिनिधित्व स्वतंत्र मजूर पक्षच करेल. त्याला यश सुद्धा मिळवलं होतं. कट
व्यूहरचना याच्या बळातून बाबासाहेबांना ते स्वप्न तसंच सोडावं लागलं आणि ते मग शेड्यूल कास्ट फेडरेशनकडे वळले. तेच बाबासाहेब जेव्हा सांगतात माझ्या जीवनाचं तत्त्वज्ञान आकाशवाणीला देताना, तर ते म्हणतात मी ह्याच्यापुढं काय करेन माहिती आहे, मी लोकांना आपलं मत माझ्या मताचे लोक करेन. साधा आहे ह्या, माझ्या मताचे लोक करेन. ही राजकीय तरतूद तर मी केली आहे, संविधानामध्ये मी तरतूद तर केली आहे, परंतु समाज जीवनामध्ये जो धर्म आणि जे लोक इथे वसलेले आहेत त्यांच्यामध्ये ते नाही आहे. मी ती काळजी घेईन आणि माझ्या मताचे लोक करेन. ते अतिशय मोठं काम होतं. जो पक्ष सत्ताधूर होता त्या पक्षाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. बाबासाहेबांच्या स्टेट सोशलिझमकडे तिकडे लक्ष केलं. त्यांनी शेवटी पुस्तक काढून टाकलं, पण ते सोडून दिलं, काहीच नाही करू शकले. तसंच गेलं. बाबासाहेबांचं दीक्षा देतानाचं भाषण 15 ऑक्टोबर 1956चं किती आपण असं म्हणतो, किती चटकदार वाक्य सांगतो, आज माझा नवा जन्म झाला, तेच सांगतात. बाबासाहेबांनी नागपूर का निवडलं तेच सांगतात. अरे बाबासाहेबांनी भाषण संपवताना जे वाक्य सांगितलं आहे ते का नाही सांगत? बाबासाहेब दीक्षा देताना शेवटी भाषण 14ची दीक्षा झाली आणि 15 ऑक्टोबरचं त्यांचं मुख्य भाषण झालं आणि मुख्य भाषण देताना ते शेवटचं ते वाक्य ते सांगतात, पासिंग रेफरन्समध्ये आहे. थकून गेले होते ते, तब्येत बरी नव्हती त्यांची, बसून बोलले होते, उभं राहूनही बोलू शकत नव्हते. 14 ऑक्टोबरला नागपूरला दीक्षा द्यायची होती, 16 डिसेंबरला मुंबईला दीक्षा घ्यायची होती. काय वाक्य आहे ते? शेवटचं वाक्य आहे की तथागताने बौद्ध धर्माचा विस्तार करताना जसे जमेल तसं त्यांनी केलं. आपल्याला नवीन यंत्रणा उभारावी लागेल. हे बाबासाहेबांचं वाक्य आहे. आणि आपलं भाषण संपवलं लास्ट की तथागताने बौद्ध धर्माचा विस्तार करताना जसं जमेल त्यांना तसं त्यांनी संघ उभारला. आपल्याला नवी यंत्रणा उभारावी लागेल. किती मोठं काम होतं ते, साधं नाही आहे. आणि वारंवार ते सांगतात. ते शोधता आलं पाहिजे. हे सभा जिंकण्याचं काम नाही आहे, मी चटकदार वाक्य फेकण्याचं काम नाही आहे. मी सभा कोणते वाक्य फेकून मी जागवत बसू ते नाही आहे. मी कोणत्या लोकांसमोर बोलतो आणि काय सांगतो त्याची प्रासंगिकता तुम्हाला माहिती हवी. त्या महापुरुषांनी अत्यंत पोटतिडकीनं सांगितलंय. ते सुद्धा चंद्रमणीच्या हस्ते का दीक्षा घेतली? चंद्रमणीनं संबंध लोकांना दीक्षा का देऊ दिली नाही? जगातलं हे पहिलं आश्चर्य होतं. कधी अशी दीक्षा झाली नव्हती. भगवान बुद्धाच्या काळातही झाली नव्हती, भगवान बुद्धाच्या काळानंतरही झाली नव्हती, 2500 वर्षापूर्वी झाली नव्हती, जगभर झाली नव्हती. भगवान बुद्धाच्या नंतर संघाने जगभर बौद्ध धर्म पसरला, तिथेही झाली नव्हती. उपासकांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली होती. हे पहिल्यांदा जगामध्ये घडलं होतं. साधा आहे ते. नंतर सांगणार होतं ना. कदाचित उरलेला भाग ते मुंबईला सांगणार होते. त्यांना काय माहिती रे की त्यांचा 2.5-3 महिन्यातच महापरिनिर्वाण होईल म्हणून. काय माहिती. तुमच्या आणि माझ्यावर दुःखाचं जे पहाड कोसळलं, तुम्हा आम्हाला
तरी काय माहिती होतं, काय माहिती होतं. नागपूरच्या भाषणानंतर बाकीचं उरलेलं ते मुंबईला 16 डिसेंबरला होणार होती तिथे सांगितलं असतं. सगळंच त्यांनी सांगावं असं नव्हतं, राहून गेलं. त्यांनी नाही सांगितलं म्हणून आपण विसरून गेलो यार. थोडे करंट यावं आपण, थोडी दुष्टता केली आपण सभा जिंकणारे झालो रे, शॉर्टकटवाले झालो. कामाच्या जबाबदाऱ्या आपण सोडून दिल्या. बाळासाहेबांनी शेवटचं वाक्य सांगितलं अजून की प्रत्येक उपासकाने उपासकाला दीक्षा द्यावी, कोणीच देत नाही. सगळं त्या भिक्षूंवर टाकून दिलं. ते सेमिनरी करणार होते, ते असं करणार होते. अजून मी जर खोटं बोलत असेल, मी जर तुमची प्रतारणा करत असेल तर तुम्ही बाबासाहेबांचं ते भाषण वाचावं. कारण मी स्वतःला तरी जबाबदार समजतो. मी तुमच्याशी खोटं का बोलावं, नाही बोलू शकत मी तुम्हाला. मी खोटं बोलून कशाला हे सगळं करू. आणि ती जी तिथे जे म्हणतात ते की प्रत्येक बरेन पहिली घटना आहे अरे, आणि जाणीवपूर्वक त्यांनी केलं आहे की चंद्रमणींना म्हटलं मला दीक्षा द्या, मी लोकांना दीक्षा देईन, भिक्षू म्हणून नाही, उपासक म्हणून देईन. आणि एक उपासक 7 लाख लोकांना दीक्षा देऊ शकते. आपण बौद्धांनाच बौद्ध शिकवतो, अबौद्धांना कधीतरी शिकवलं पाहिजे होतं ना. बंधुभावानं तरी, प्रेमानं तरी. रॅली काढून बौद्ध धर्म नाही जाणार, इव्हेंट करून नाही जाणार. बुद्ध पहाट म्हणून लाख लोक उपस्थित झाले म्हणून बौद्ध धर्माचा प्रसार होईल असं नाही होणार. जोपर्यंत जी अलभ्य गुणसंपदा तुमच्या माझ्याकडे आहे त्यामध्ये संवाद, डायलॉग बिटवीन वी अँड ते, संवाद जोपर्यंत तुम्ही आम्ही करत नाही कौशल्यपूर्वक, न पेशन्स सोडता, न भावनिक होता. मी हे केल्याच्या नंतर, कारण मला माणसात राहावं लागतं. 1956ला 50 कोटी होते, 2022ला 138 कोटी लोक आहेत. कोणाची किती संख्या वाढली मला काय माहिती नाही, परंतु या स्वप्नात तुम्ही आम्ही राहू शकत नाही की इतर लोक वाढलेच नाही म्हणून सांगावं लागेल. स्वतःच्या कोशात राहून असं चालणार नाही. किती केला तरी तुमचा आणि माझा संबंध समाज जीवनाशी आहे. अनेक प्रभावित करणाऱ्या संस्था ज्या आहेत त्या आपल्याशी करतात. अरे तुमची मरण सुद्धा तुमच्या आणि माझ्या हातात नाही आहे, आपला जन्म सुद्धा तुमच्या आणि माझ्या हातात नाही आहे. जोपर्यंत त्या स्मशान घाटातला माणूस जोपर्यंत चिठ्ठी देत नाही तोपर्यंत हे मरण तुमचा ऑफिशियली झालंय हे मान्य करत नाही. अरे पण माझ्या घरी जन्म झाला ना, मी आहे ना त्या पोराचा बाप. अरे असला तरी कॉर्पोरेशनची बर्थ सर्टिफिकेट शिवाय तिची मान्यता नाही आहे. जिथे अनेक गोष्टी तुमच्या ना माझ्या हातात नाही आहेत, या व्यवस्थेशी अनेक गोष्टी तुमच्या माझ्या प्रभावित आहेत, त्या गोष्टीतून आपण कशी सोडून करताय. माझ्या मताचे लोक कसे वाढतील. नाही बुद्ध झाला निरीश्वरवादी तर होईल, नाही निरीश्वरवाद झाला किमान म्हणजे तो या जगात काही अलौकिक कोणी काही आहे त्याच्यावर विश्वास न ठेवणारा तरी होईल. एका एका पायरीने तो तसा होत जाणे, या प्रकारे आपल्या मताचा करणे, ती मताची ती गणना वाढवणे, तो बुद्ध मताकडे आणि तू गच्ची पकडून बौद्ध होतो की नाही असा कसा होईल रे, असा कसा होईल तो. काही झाले तर तसे विसरून गेले. ही बाबासाहेबांनी त्या ठिकाणी जे सोडली तेच बाबासाहेब महापरिनिर्वाण दिनाच्या 15 दिवस अगोदर काठमांडूला वीस नोव्हेंबर 1956ला काल मार्क्स आणि लॉर्ड बुद्धा याच्यावर भाषण देतात. तिथे काय केलं आहे त्यांनी,
म्हणजे मृत्यूच्या 15 दिवस अगोदर माहीत खरंच नव्हतं हो बाबासाहेबांना. कारण 16 डिसेंबरला तर मुंबईमध्ये दीक्षा होणार होती. आता किती नाचतात की नागपूरला एक दीक्षाभूमी आणि समजा दुसरी झाली असती तर कोणाचं काय महत्त्व राहिलं असतं. आपण ह्या सगळ्या गोष्टीचा आवाका असा घेऊन गेलं पाहिजे. तिथे बुद्ध आणि कार्ल मार्क्समध्ये बाबासाहेब सांगतात, तिथे आपण कार्ल मार्क्स वाईट होता की गौतम बुद्ध वाईट असं नाही सांगितलं त्यांनी. तुम्ही शांतपणे ते वाचून घ्या. दोघांचाही जीवन मार्ग आहे, परंतु भगवान बुद्धाचा मार्ग श्रेष्ठ काय, भगवान बुद्धाचा मार्ग हा कल्याणकारी काय, हे सगळं आंतरराष्ट्रीय स्तरावर सांगत असताना बाबासाहेब परत संघावर येतात. लक्षात घ्या. कोणी असं म्हणा म्हणेल का हो मिस्टर रणजित मेश्राम, एकाने मला गमतीने विचारलं होतं, मग बाबासाहेबांनी बुद्ध आणि धम्म का लिहिला, त्यांनी बुद्ध आणि संघ का नाही लिहिला. तर म्हटला ते बाबासाहेबांचं हे जे तुम्ही जे असे खोडकर प्रश्न विचारता त्याचं मी उत्तर देऊ शकत नाही. परंतु ही गोष्ट तुम्हा आम्हाला मान्य केली पाहिजे की समता, स्वातंत्र्य, बंधुता काय तिसऱ्या क्रमांकावर असलं म्हणजे काय त्याची मूल्यता कमी असते काय, की बुद्धं शरणं गच्छामी, धम्मं शरणं गच्छामी, संघं शरणं गच्छामी, म्हणजे संघाची मूल्यता काही कमी आहे का. मला नाही समजून राहिला हा मुद्दा काय आहे, की का कोणीतरी एक तिसऱ्या क्रमांकावर जाईलच. बुद्धाची जितकी महत्ता आहे तितकी धम्माची आहे, धम्माची जितकी महत्ता आहे तितकी संघाची आहे. आणि तिथे बाबासाहेब बुद्ध आणि कार्ल मार्क्स या सभेमध्ये सांगतात की या संघाचं पारिव्राजक जो अनागारिक ज्यांनी गृहत्याग केलाय तो सुद्धा संघाच्या प्रचारामध्ये त्याचं किती मोलाचं स्थान आहे. अनागारिक धम्मपाल श्रीलंकेवरून बुद्धगयेमध्ये आल्याच्या नंतर बुद्धगयेच्या मुक्तीचं आंदोलन त्यांनी कसं केलं होतं. बाबासाहेब जे वारंवार सांगतात की उपासक हाच बौद्ध धर्माचा प्राण राहील, तो केवळ पंचशीत पाडण्यासाठी, तो केवळ व्याधी म्हणण्यासाठी, तो केवळ शब्दच्छल करण्यासाठी असं नाही आहे. तिथे काठमांडूच्या भाषणामध्ये बाबासाहेब सांगतात की तरुणांनी जास्तीत जास्त भगवान बुद्धाचं दर्शन वाचलं पाहिजे आणि परिवाराजगच्या कल्पनेवर जास्त महत्त्व देतात. आता हा जो संघ आहे जो आपण उपासक म्हणूनही थोडासा बाजूला केला, हा संघ आपण अनागारिक म्हणून जी संकल्पना तुम्हा आम्हाला माहिती आहे की मी जीवर न घेता, मी पित्तवस्त्र न घेता अनागारिक राहून मी सुरुवातीला कल्याणकारक, मध्यात कल्याणकारक, अंतात कल्याणकारक असणारा हा बहुजन हिताय, बहुजन कल्याण असणारा हा जो कल्याणकारी हा जो मार्ग आहे, हा धर्म आहे, ही जी जीवनसंहिता आहे, याला मी स्वतःला वाहून देईन, रूढ व्हायला हवी होती. ही बाबासाहेबांचीच कल्पना. आता ते नाही राहू शकले. तुम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे संघटनेचं नाव माहिती असेल. या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 3 मुखपत्र आहेत. माउथपीस ज्याला आपण म्हणू. इंग्रजीमध्ये ऑर्गनायझर आहे, हिंदीमध्ये पांचजन्य आहे, मराठीमध्ये विवेक आहे. विवेकचे संपादक रमेश पतंगे. या रमेश पतंगेने काही वर्षाआधी एक लेख लिहिला. त्या लेखाचं नाव होतं संघ संकल्पना तथागत ते श्री गुरुजी. कोण लेख लिहितोय? विवेकचा संपादक. विवेक काय? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र. लेखाचं नाव काय? संघ संकल्पना तथागत आणि तथागत ते श्री गुरुजी. तिथे ते लिहितात की संघाची कल्पना आम्ही तथागताच्या संघातून
घेतलं म्हणणं तरी काही वावगं होणार नाही. त्यांनी तर नावही घेऊन टाकलं. आज नागपूरमध्ये तृतीय वर्ष प्रचारकाचं सत्र लागलं आहे, 1 महिन्याचं. 3 सत्र त्यांचे चालतात. पहिलं वर्ष कुठेतरी गावागावात, दुसरं वर्ष कोणत्या तरी शहरात, आणि तिसरं वर्ष केवळ नागपूरच्या हेडक्वार्टरमध्ये संगभूमीमध्ये. आणि संगभूमीमध्ये हा जो प्रचारक येतो, हा प्रचारक तिसऱ्या वर्षाचं ते सत्र केल्याच्या नंतर हा देशामध्ये कुठेही त्याला पाठवतात. तो प्रचारक म्हणून मग पूर्ण वेळ तिथे फार कमी गृहस्थी असतात, बहुतेक अविवाहित असतात. गृहस्थीसुद्धा प्रचारक राहू शकतात. ही कल्पना तर बुद्धाच्या संघाची आहे. ही कल्पना तर बाबासाहेबांच्या अंतःकरणामध्ये कदाचित असेल. आज नागपूरच्या त्या तृतीय वर्षाच्या याच्यामध्ये 870 लोक तरुण आहेत. गेल्या 2 वर्षाआधी कोरोनाच्या काळामध्ये बंदी होती, 1200 होते. म्हणजे सर्वसाधारणतः दरेक वर्षाला 1000 पूर्ण वेळ प्रचारक तिथून घडतात आणि ते देशभर जातात. मग ते भाजपात जातात, ते विद्यार्थी परिषदेत जातात, ते क्रीडा भारतीत जातात, ते विश्व हिंदू परिषदेत जातात, ते बजरंग दलामध्ये जातात, ते राष्ट्रसेविका दलात जातात. ज्या ठिकाणी ते वनवासी आश्रमात जातात, ते राष्ट्रीय मुस्लिम मंचमध्ये वाढवतात. तिथे असे दरेक वर्षाला 1000 प्रचारक होऊन ही बाबासाहेबांच्या जीवनातली ही जी प्रासंगिक काय. लक्ष्मण यादवांना जागा मोकळी करताना शेवटचं मी एवढंच सांगेन की बाई स्वयंपाक करते ना, बाईला जर कुणी सांगितलं की असा असा स्वयंपाक कर, रेसिपी तीच राहते. परंतु स्वयंपाक करणारी सुगरण कशी आहे, तिची भांडीकुंडी कशी आहे, ते गॅस आहे की चूल आहे की स्टोव आहे, वस्तू कशा आहेत, या सगळ्या गोष्टीवर तो स्वयंपाक आहे. शेवटी जाताना मी तुम्हाला एवढंच सांगेन की विज्ञानाने एक गोष्ट केली. त्यांनी विज्ञानाचे 2 भाग केले, एक बेसिक सायन्स, एक अप्लाइड सायन्स. सैद्धांतिक विज्ञान, उपयोजित विज्ञान. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, झुलॉजी, बायोलॉजी हे सगळं बेसिक सायन्समध्ये. मेडिकल, इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर हे सगळं अप्लाइड सायन्सकडे. माझी इच्छा नाही आहे, परंतु बाबासाहेबांचं सुद्धा आता बेसिक आंबेडकर आणि अप्लाइड आंबेडकर अशी विभागणी करावी लागेल. अप्लाइड आंबेडकर मागं पडला आहे. बाबासाहेब कसे होते, बाबासाहेब काय होते हे खूप सांगून झालं. बाबासाहेब कशाला होते, का होते, ते कसं आपण पूर्ण केलं पाहिजे. अप्लाइड आंबेडकर इज मस्ट. थँक्यू.